मी विठुरायाच्या साक्षीने अति भैरवीमयीने शब्द दिला होता. पण मी सारंग सरांना सत्य कसं सांगू? आणि दुसरीकडे मला ही भीती आहे की जर सारंग सरांना हे सत्य कळलं तर काय होईल? त्यांना असं तर नाही वाटणार ना की मी त्यांचा विश्वासघात करते किंवा ते माझ्यापासून लांब नाही जाणार ना? सावली, खरंच तू ग्रेट आहेस ग बाई. जगात स्वतःचा सोडून सगळ्यांचा विचार करतेस. पण बाळा, हे असं किती काळ करणार? कधीतरी स्वतःचा विचार करावा लागणार की. आणि बाळा, धीर सोडून कसं चालेल? आजपर्यंत इतक्या असंख्य अडचणींना धीरानं तोंड देत आलीस ना. मग अगं, तुझ्या इतका धीर माझ्या लेखीत असता तर माझी सानिका माझ्या जवळ असते. त्यामुळे बाळा, धीर सोडू नको. मान्य, इतरांपेक्षा तुझ्या आयुष्यात अडचणी खूप आहेत, पण तुला धीरानं सामोरं जावं लागणार आहे. आणि अजून एक सांगतो, हे सत्य जर सारंग समोर आलं ना, तर आनंदाने सगळ्या गोष्टी स्वीकारेल तो. मी त्याला जितका ओळखतो ना, तो तुला अजिबात दूर करणार नाही. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य कितीही अंधारात दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सूर्यासारखं उगवून वर येतच. आपल्याकडनं उशीर व्हायला नको एवढी आपण काळजी घ्यायला हवी. बाकी निर्णय तुझ्या हातात आहे. काळजी घे. हे सोहम, काय काय झालं? कसलं टेन्शन घेतलंयस? असं तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं ना की लव्ह मॅरेज करूच नाही असं वाटतं. काय झालंय? कुठे सोहम? आधीचा सोहम आहे कुठे? लग्न झालं आणि आधीचा सोहम हरवला. वाटलंच ते चेहऱ्यावर 13 वाजले दिसत आहेत ना, तेव्हाच वाटलं. तुला 12 म्हणायचं आहे का? पण तुझ्या चेहऱ्यावर एक जास्त आहे ना, म्हणून 13. ते जाऊ दे, काय झालं सांग मला. हे तारा यार, म्हणजे म्हणायला माझं लग्न ताराशी झालंय, पण ज्या मुलीवर माझं प्रेम होतं ती सापडतच नाहीये मला. जसं संग तसं रंग. काय मग आज काय प्लॅन? कसला प्लॅन? नाही, तू ऐश्वर्या वहिनी बरोबर आहेस ना? ती प्लॅन केल्याशिवाय जगूच शकत नाही, बरोबर ना? बरोबर आहे, पण तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, जोपर्यंत सगळं ठीक आहे तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जर काही वाईट घडलं तर मला प्रॉब्लेम होईल. आणि का घडेल वाईट? देर इज समथिंग मेजरली रॉंग विथ यू, युअर थॉट. जस्ट बिकॉज तारा माझ्या सोबत आहे म्हणून काहीतरी प्लॅन बनतोय असं तुला वाटतंय. प्रत्येक वेळेला प्लॅन वगैरे बनत नसतो. मी तिला काही गोष्टी शिकवत होते. हा, तू तिला शिकवूच शकतेस. शिकवणारच, कारण आता ती मेहंदळे घरची सून आहे. तिला मी बिझनेस मॅनरिझम शिकवत होते. ऑफिसमध्ये लक्ष दे, बिझनेसकडे लक्ष दे. तिचं आयुष्य मला चूल आणि मूल यात वेस्ट नाही होऊ द्यायचं. आणि तसंही तिचं गाण्याचं करिअर सुरूच आहे ना, मग बाकीच्या गोष्टी पण होऊ देत. तारा चल. बघितलंस बबलू, त्या दोघींची टीम झाली आणि हे झाल्यापासून तारा माझं ऐकतच नाहीये. सोहम, कठीण आहे. काय? तुझं नील चालू झालं नाही पाहिजे. हे असं काही बोलू नका बबलू. काय झालं? रडतेस का असे? हे बाळा, चेहरा का पाडून बसलीस तू? हा, अगं तुला जे काही होतंय ना, ती लक्षणं सगळी गुड न्यूजची आहेत. आई, पुन्हा पूर्वीसारखं घडलं तर याची खूप भीती वाटते मला. आई, नाही, असं काहीही होणार नाही. मी सांगते ना तुला. हा, आता फक्त चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. जुनं सगळं विसरायचं. आता नवीन विचार करायचा. जे काही वाईट झालं ना ते भूतकाळात निघून गेलं. आता भविष्यात तुझं सगळं छान होणार आहे.
डॉक्टरांना आपण बोलवायला पाहिजे, आपण चेकअप करून घेऊया. ओके. आई आई प्लीज डॉक्टर नको, चेकअप नको, काही नको. खूप भीती वाटते. तर टेस्ट निगेटिव्ह आली किंवा आपल्या मनासारखं नाही घडलं तर मला याची खूप भीती वाटते. पुन्हा सगळ्यांना कळल्यावर घरात तीच चर्चा, तीच निराशा. माझ्यात आता हे सगळं सहन करायची ताकद नाही आहे. आई प्लीज आई आई. हो 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 हो, तू आधी शांत हो अमृता, आधी शांत हो. इकडे बघ, माझ्याकडे बघ. एकदम शांत व्हायचं. डॉक्टर नको आहेत ना तुला, मग आपण डॉक्टर नको बोलूया. प्रॉमिस. पण चेकअप करून घ्यावा लागेल ना. तुला हवं असेल तर घरच्या घरी आपण प्रेग्नन्सी टेस्ट किट आणूया. ओके, बरं वाटेल तुला. अगं पण नेमकं काय आहे ते आपल्याला शोधून काढायला पाहिजे ना. तुला हा जो काही सगळा त्रास होतोय त्याचं कारण आनंदाची बातमी आहे का हे आपल्याला समजायला नको का. मी समजू शकते तुझी भीती बाळा, आणि जर का खरंच असेल तर आपण थांबू शकणार आहोत का. नाही ना. करूया चेक, आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आहे तुझ्या पाठीशी. डोंट वरी.